सांगितलं होतं बाळासाहेब आंबेडकरांनी, तर त्यांच्यावर टीका केली गेली। नारायण राणे म्हणाले की त्यांना अटक करा। हे मराठ्यांचं राज्य नाही, डोक्यातून हवा काढा। हे राज्य संविधानाचं आहे, महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे। अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक प्रकरणातल्या प्रमुख आरोपीला अटक केल्यामुळे मनोज जरांगे नाराज झालेल्या अटक करणार नाही असं सरकार म्हणालं होतं। तो अंतरवालीतल्या एकाही कार्यकर्त्याचा दोष नाहीये, आमच्यावरती हल्ला झालेला आहे। की जेव्हा बंदुकीची काडतुसं जरांगेंच्या जवळ सहकार्याजवळ सापडली त्याच दिवशी ते आंदोलनावर गुन्हा दाखल करून आंदोलन संपवायला पावतं। तर हे आंदोलन काय गुलाबाची फुलं देऊन करणार आहेत का? मराठ्यांचा आतापर्यंत इतिहास तुम्ही पाहिलात, ज्या दलित हत्याकांडाच्या घटना घडल्या त्यामध्ये किती मोठा सहभाग त्यांचा आहे। मग ते काय मागासवर्गीयांची घरं जाळणार नाही तर का मागासवर्गीयांच्या घराला नसलेला रंग लावून देणार आहेत काय स्वतःच्या पैशाने? रोडवरतून व्यापाऱ्यांचे दुकान फोडण्यापासून सर्व पक्षांचे कार्यालय फोडण्यापासून जाळण्यापासून हा प्रकार चालू झाला। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हे सर्व प्रकार होत असताना तिथं पोलीस होते, तिथं पोलीस बोलले। राज ठाकरेंची उद्या मला प्रतिक्रिया पाहिजे, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया पाहिजे। मुंबईची तुम्ही मुलं असाल तर सांगा, नाहीतर मुंबईचे खरे सुपुत्र आहेत आगरी, कोळी, माळी, भंडारी, बारा, बलुतेदार, बौद्ध, मातंग पाहिजे तुम्ही। गरिबांच्या घरावर नाही, मागासवर्गीयांच्यावर नाही। आणि म्हणून सांगतो, हा क्षत्रिय शब्द बदनाम शब्द आहे। हा मागासवर्गीयांवर, महिलांवर अत्याचार करणारा शब्द आहे। शौर्य दाखवायचं असेल तर भीमा कोरेगावला बघायला आम्ही नेहमीच सांगतो, शौर्य कशाला म्हणतात? गरिबांच्या हक्कांसाठी आम्ही पण इंग्रजांचा आरमार बुडवले समुद्रामध्ये। त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात आले हे कुणाशी ना कुणाशी निगडीत आहेत अध्यक्ष महोदय। आणि जेव्हा ह्यांचे कॉल रेकॉर्ड किंवा ह्यांचे सगळे रेकॉर्ड जर काढले ते हे त्या घटनास्थळी कुणाला बोललेत हे पूर्णपणे लक्षात येईल अध्यक्ष महोदय। महाराष्ट्रामध्ये ओबीसी, एससी, एसटी यांची संख्या एवढी आहे की मराठ्यांनी किती खोटं बोललं तरी तुम्ही 1 रुपयातले 10 पैसे आहात, 5 पैसे आहात, त्याच्यापेक्षा नाही। 15 पैशाच्या पलीकडे तुमची संख्या नाही। त्यामुळे तुम्ही ह्या डरकाळ्या फोडू नका। गाठ इथल्या आगरी, कोळी, भंडारी भूमिपुत्रांची आहे, मागासवर्गीयांची आहे। आणि आमचा पराक्रम जगाला माहित आहे। आम्ही त्याचा कधी गर्व केला नाही, आम्ही त्याचा कधी। काही लोक कॉमन दिसत आहेत, म्हणजे 3-4 लोक असे आहेत जे 2-3 स्पॉटवर आहेत, 3-4 लोक, काही लोक असे आहेत ते 4 स्पॉटवर आहेत। पण प्रत्येक स्पॉटवर वेगवेगळे लोक देखील त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। अर्थसत्ता आहे, राजसत्ता आहे, शिक्षण सम्राट तुम्ही, साखर सम्राट, गुळ सम्राट तुम्ही। आणखी पुढचं बोलत नाही, जरांगेंनी सांगितलं ते एकच शब्द वापरलं, गुळ सम्राट पण तुम्ही आहात। मग एवढं एकच वाक्यात त्यांना उत्तर आहे, अत्त दीप भव। तुमचं उत्तर तुमच्याकडे आहे। जरांगे पाटील हे सुरुवातीपासूनच गरीब मराठा अशा प्रकारचा शब्दोच्चार करत आहे। मात्र त्यांच्या तोंडातून कधीही मागास मराठा समाज किंवा मागास माझे बंधू अशा प्रकारचा शब्दोच्चार कधीही त्यांच्या मुखातून आलेला नाही। यावरती आपण काय सांगताल सर? हा विषय असा आहे की जरांगे पाटील हे दिसायला साधेभोळे दाखवले जातात, त्यांना अशिक्षित आहे तसं दाखवले जातात, परंतु हा माणूस अत्यंत कपटी आणि हुशार आहे। यांना हे माहीत आहे की आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही मराठी आहोत आणि आम्ही कधी झुकणार नाही। हा क्षत्रियांचा जो अहंकार आहे यांच्यात ठासून भरला आहे। आणि आरक्षण हे फक्त मागासवर्गीयांनाच भेटतं, पण आम्ही मागास आहोत असा विनम्रपणा मराठा बांधवांमध्ये, मराठा समाजामध्ये आणि हा जरांगे पाटलांच्या मनामध्ये दिसत नाही। आणि आरक्षण हे कधीही आर्थिक दुर्बलांना भेटत नाही। सामाजिकदृष्ट्या शोषणाचं आरक्षण आहे ते, आर्थिकदृष्ट्या EWS आरक्षण भेटतं, त्यांनी भेटलंय, पण त्यांना मागासवर्गीयांचं आरक्षण पाहिजे। पण मागासवर्गीयांचा जो नम्रपणा आहे, विनम्रपणा आहे शूद्रांचा, तो यांच्या रक्तात नाही। यांच्या मनात कायम अहंकार आहे आणि या अहंकारापोटीच त्यांनी सगळे जे गोंधळ घातलेला आहे, म्हणजे आत्महत्या असतील किंवा मोठेपणा असतील, इतरांचा छळ करणं, इतरांच्या हत्या करणं, इतरांच्या दंगली घडवून आणणं, हे जे प्रकार घडलेले आहेत हे क्षत्रिय अहंकारापोटी। आणि म्हणून माझं सुरुवातीलाच सांगणं आहे, जोपर्यंत क्षत्रिय अहंकार, ब्राह्मणांचा स्वतःला श्रेष्ठ जन्मतः श्रेष्ठ समजण्याचा अहंकार आणि वैश्यांचा पैशांचा अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देशात समता येत नाही। आणि म्हणून समता आणण्यासाठी या लोकांचा अहंकार संपवला पाहिजे, तो कायद्याने संपवला पाहिजे। इंग्रजांची सत्ता असताना संपवण्याचा प्रयत्न झाला,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेचा यशस्वी झाला. पण वर्तमान काळामध्ये मराठ्यांचा, ब्राह्मणांचा आणि वैश्यांचा हा अहंकार संपवण्याचं काम करण्याची जबाबदारी मागासवर्गीयांवर आली आणि ती अत्यंत कठीण, अत्यंत मोठी जबाबदारीची गोष्ट आहे. ही सगळ्या आरक्षणधारकांना मी सांगतो आणि ही संपवणं ही काळाची गरज आहे. जोपर्यंत समता आणि न्याय प्रस्थापित होत नाही तोपर्यंत देशात शांती येणं अवघड आहे. दुसरा असा प्रश्न आहे की 17 तारीख ही त्यांनी सभेसाठी दिली आणि 24 तारीख ही त्यांची डेडलाईन आहे. तर 17 तारखेच्या पूर्वी जारंगे तुम्हाला वाटत नाही की एक वेगळा निर्णय घेण्याच्या इच्छाशक्तीमध्ये आहेत म्हणून? ते काही करू शकतात. म्हणजे जरांगांच्या आजूबाजूला सापडलेली पिस्तुलं आणि गोळ्या आणि उसळलेल्या दंगली त्या जरी संशयास्पद असल्या तरी हे सगळं वातावरण गढूळ करण्याचं काम ज्यांच्या नावावर जातं ते मराठा आरक्षणाचं आंदोलनच आहे आणि जरांगेच त्यात आरोपी आहेत, दुसरे कुठले आरोपी नाहीत. आणि त्याच्यामुळे सरकारने सावध राहावं. एक जनतेचे प्रतिनिधी, रस्त्यावरचे लोक म्हणून आम्ही सांगतोय की हा गुन्हा शोधण्यासाठी फार मोठ्या बुद्धिमत्तेची गरज नाही. तर्काने हे कळतं. आणि आपले सगळे पोलीस खातं आहे, गुप्त पोलीस आहे, CBI आहे, हे काय करतं या गोष्टी त्यांना कळत नाही का? आणि म्हणून ह्या ज्या धमक्या येतात, आम्हाला आजच आरक्षण पाहिजे, आज आम्ही तंबी देतो, आम्ही ही मुदत देतो, हे आरक्षण म्हणजे काय पोरखेळ आहे का? एक जात पडताळणीसाठी 3-3, 4-4 महिने, वर्ष जातं. नगरसेवकांची नगरसेवकपदं रद्द होतात जात पडताळणी नाही म्हणून, ओरिजिनल मागासवर्गीयांची. तर उच्चवर्णीयांना मागासवर्गीय दाखले देणे हे संविधान विरोधी आहे. त्यामुळे इतकं सोपं नाही की मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि झालं. त्याच्यामुळे ही जी दादागिरी आहे, सरकारला वेठीस धरण्याचा प्रकार आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे भारताचे नागरिक, आम्ही महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो, या मराठ्यांना घाबरण्याची काहीच कारण नाही. मराठे तुमचे जावई नाहीत आणि मराठे तुमचे मुलं पण नाहीत. या महाराष्ट्राची गरीब मुलं भरपूर आहेत. OBCंच्या जवळजवळ 450 जाती आहेत. SCंच्या जाती 57-58 आहेत. STंच्या जाती 40-42 जाती आहेत. ते तुमची मुलं नाहीत का? आणि म्हणून यांचे लाड आता खूप झाले. आता यांच्या मोर्चावर, आंदोलनावर बंदी घातली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने तुम्हाला आरक्षण नाकारलेलं आहे, विषय संपला. हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे आणि न्यायालयाचा अपमान आहे, हे गृहमंत्र्यांनी लक्षात घ्यावं. नाहीतर मग असं म्हणायला लागेल की मराठ्यांच्या, क्षत्रियांच्या जोडीला ब्राह्मण आले, कारण भटजी फडणवीस यांच्याकडे ग्रह खातं आहे, तुम्ही एकत्र संयुक्तपणे हे आमच्यावर हल्ले करत नाही ना, असं बोलायची वेळ आली. 24 तारखेला त्यांनी डेडलाईन दिलेली आहे आणि या 24 तारखेलाच एखादा व्यक्ती असा म्हणतो की आम्हाला आरक्षण द्या, आरक्षण या 24 तारखेच्या आतमध्येच द्या, नाही दिलं तर बघा. ही तुम्हाला धमकी किंवा ब्लॅकमेलिंग वाटत नाही का? हे ब्लॅकमेलिंग आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमचे काही फोटो आणि व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत ते व्हायरल करू. ही ब्लॅकमेलिंगच आहे. आणि ह्यावर जे कोणी आमदार, मंत्री असतील, महाजन वगैरे, त्यांनी गुन्हा नोंद केला पाहिजे. आरक्षण हा संविधानिक विषय जर आहे तर संविधानाच्या पद्धतीनेच मागितला पाहिजे. आम्ही दिलं नाही तर हे करू, आम्हाला नाही भेटलं तर कोणालाच नाही, हे असले लाड नाही चालणार. आणि मला वाटतं आता जे वाद चालू आहेत, काही लोक असं म्हणतात मराठा OBC वाद आहे, वाद वगैरे काही नाही. माननीय मुख्यमंत्री, सरकारचे अधिकारी यांनी, जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला समजवलं पाहिजे. बाबा रे, सगळ्या ठिकाणी तुमचं प्रतिनिधित्व आहे. 150 आमदार आहेत, तुमचे मंत्री 12 डझनावारी मुख्यमंत्री, डझनावारी गृहमंत्री, डझनावारी महसूल मंत्री आणि सगळ्या सहकार्य सोसायट्या, सहकार चळवळ, सगळे ऊसाची शेती, 60% जमीन, जे काही महाराष्ट्राची संपत्ती आहे तिथे सगळं प्रतिनिधित्व हा शब्द वापरतो. खरं म्हणजे सरंजामी पण आहे त्यांचा सगळं सावकारी आहे, सरंजामी महाराष्ट्र आहे. पण आम्ही संविधानिक पद्धतीने म्हणतो तुम्हाला तिथे प्रतिनिधित्व भेटलं आहे तरी तुम्ही अशा प्रकारचा अट्टहास करताय. तर ही समजावण्याची भूमिका शासनाची आहे. मी पोलिसांना विनंती करेन, गुन्हेगाराचं काउन्सिलिंग करणं एक काम आहे. गुन्हेगाराला गुन्हा का केला आहे समजावणं काम आहे तुमचं. त्याला फटके देऊन हा प्रश्न मिटत नाही. आणि म्हणून एकदा या मराठा समाजाचं प्रबोधन कोणीतरी करावं. आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, तुम्हाला जमत नसेल तर मी येतो, मी समजावतो. आम्ही सगळे आरक्षण ज्यांना OBC आहेत, SC आहेत, ST आहेत, हे आपल्या देशावरचं प्रेम, संविधानावरचं प्रेम म्हणून त्यांना समजावायला तयार आहोत. पण त्यांना तुम्ही समजवत नसाल आणि त्यांच्या बालहट्टासाठी वाकड्या गोष्टी करत असाल तर निश्चितपणे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची चिन्ह स्पष्ट दिसतात. मध्ये एकदा बाळासाहेबांनी याच्यावर स्टेटमेंट केलं होतं, बाळासाहेब आंबेडकरांनी, तर त्यांच्यावर टीका केली गेली. नारायण राणे म्हणाले की त्यांना अटक करा. अरे दिसतंय, ते सामान्य माणसाला दिसतंय, ही दंगलच होणार आहे यातून. हे काय सांगायची ज्योतिषाची गरज आहे का? कारण जरांगे पाटील धमक्या देतात आणि धमक्या देणाऱ्या नेत्याला पहिल्यांदा अटक करा. तुम्हाला बोलायचं असेल तर संविधानिक भाषेत बोला,
विनम्रतेने बोला सरकारशी. सरकार तुमचं गुलाम नाही, सरकार सार्वभौम आहे आणि सरकार म्हणजे मराठ्यांचं नाही आहे, सरकार म्हणजे ब्राह्मणांचं नाही, सरकार म्हणजे वैश्यांचं नाही, सरकार हे ओबीसींचं आहे, महिलांचं आहे, एससींचं आहे, एसटींचं आहे, 85% मागासवर्गीयांचं आहे. तुम्ही असं समजू नका तुमचा मुख्यमंत्री झाला म्हणून तुमचं आमच्यावर राज्य चालेल आणि आम्ही तुमचे गुलाम होऊ. आम्ही कधीच गुलाम होणार नाही. तुम्ही आमचा जीव घेतला तरी गुलाम होऊ शकत नाही. आम्ही संविधानिक पद्धतीने, अहिंसक पद्धतीने लढणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत, छत्रपतींचे मावळे आहोत, बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत. आणि म्हणून याचा विचार सरकारने करावा. सरकारने दबाव अजिबात सहन करू नये आणि सरकारच्या पाठीमागे आम्ही सगळे लोक आहोत. तुम्ही घाबरताय कशाला? सध्याला हिवाळी अधिवेशन आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर छगन भुजबळ साहेब यांना इतर काही आमदार असतील, मंत्री असतील, यांनी ओबीसीच्या आरक्षणावरून घेरण्याचा प्रयत्न केला. यावरती आपलं काय मत आहे? याच्यामध्ये सगळ्यात मोठा निषेध करायचा असेल तर पृथ्वीराज चव्हाणांचा, ज्यांनी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे, माजी मुख्यमंत्री आहे आणि ते आवाज चढवून एका शूद्र असलेल्या, ओबीसी असलेल्या छगन भुजबळ हे आमच्या नेतृत्वावर दबाव टाकतात आणि त्यांना सांगतात तुम्हाला बोलायचं असेल तर राजीनामा द्या. अरे बोलायचं असेल राजीनामा द्या. असं जर राजीनामा, पहिला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे, दुसरा राजीनामा फडणवीसांनी दिला पाहिजे. कारण बीडमध्ये जी जाळपोळ झाली, गृह खातं त्यांच्याकडे आहे, ती सपशेल अपयशी ठरलेली आहेत. उलटा अर्थ असा निघतो पोलीस काहीच नाही करत. म्हणजे पोलिसांचं सहकार्य आहे का? जरांगे पाटील रात्री बेरात्री सभा घेतात, आम्हाला 10 वाजले की इथून रस्त्यावरून बाजूला काढतात पोलीस. मग हे काय चाललं आहे? म्हणजे हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या महायुतीतून चाललेलं आहे का? असं असेल तर निश्चितपणे लोकांनी विचार करावा, सदस्यत विवेकबुद्धी वापरावी आणि याचा अर्थ समजून घ्यावा. पृथ्वीराज चव्हाण असतील, भास्कर जाधव म्हणतात की मराठा समाज हा गरीब आहे आणि मंत्रिपद हे कमवायचं साधन आहे का? आता आमदारकी, नगरसेवकपद आणि मुख्यमंत्रीपद कमवायचं असतं हे रस्त्यावरच्या कुठल्याही गरीबाला विचारा. जो भिकारी असतो एकदम, म्हणजे ज्याला कोण विचारत नाही, तो नगरसेवक झाला की त्यांची कार बदलते, बंगला बदलतो आणि 2-2, 3-3 हजार कोटीची घपले हे आमदार आणि खासदारांच्या नावावर येतात. त्यांना ईडी लावायला लागते. आज ईडीला रोजचं 24 तासाचं काम भेटले का? प्रचंड पैसा आहे. आणि ईडी लावायची असेल तर आमच्यासारख्या माणसाला लावून बघा आमच्याकडे किती पैसे आहेत. आमची गरिबी ईडीतून पुढे येईल. कधीतरी गरिबी पण चेक करा ना. श्रीमंती चेक होते, गरिबी पण चेक करा. आमची गरिबी किती हे बघा. पृथ्वीराज चव्हाण आणि ते जे भास्कर जाधव बोलले त्यांना मला सांगायचं आहे, मुख्यमंत्रीपद हे कमाईचं साधन आहेच, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं संविधानिक पद आहे. ज्या पदामुळे आम्ही देशाला, राज्याला न्याय देऊ शकतो ते संविधानिक पद आहे. आणि म्हणून मुख्यमंत्रीपद ओबीसीना भेटलं पाहिजे. ते श्रीमंत होण्यासाठी नाही तर गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आमचं म्हणणं आहे. भास्कर जाधव, तुमची जी मस्ती आहे ना, आमदारकी मजा करण्यासाठी हवे असते. आमदारकी आणि नेतृत्व, लोकसभेतलं नेतृत्व, खासदारांचं नेतृत्व ही उपभोगाची वस्तू आहे. हे तुमच्या मनामध्ये घुसले, पेशवाईच्या काळात घुसले. ब्राह्मण मराठ्यांच्या मागासवर्गीयांना देऊन पडा ते बघा मुख्यमंत्रीपद, मागासवर्गीयांना गृहमंत्रीपद देऊन बघा आणि मग सांगतो आम्ही न्याय कसा करायचा. तो तुमच्या या भोगाच्या कल्पना आहेत ते बाहेर काढा. आणि मला वाईट वाटतंय की आशिष शेलारसारखा अभ्यासू माणूस, ॲडव्होकेट असलेला माणूस आपल्या जातीची बाजू खुलेआम घेतो. भास्कर जाधव घेतात, पृथ्वीराज चव्हाण घेतात आणि भुजबळांना बोलताय की तुम्ही राजीनामा द्या, मग बोला. तुम्ही का नाही राजीनामा देत? माझं तर म्हणणं आहे सगळ्या मराठा, ब्राह्मण, वैश्य या मंत्री आमदारांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे. कारण आरक्षणाच्या न्यायामध्ये संविधानाने आरक्षण नाकारलेले, सुप्रीम कोर्टाने नाकारले, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मराठा जातीला समजावू शकत नाही. हाच प्रकार आमच्या मागासवर्गीयांनी कोणी केला असता तुम्ही आतमध्ये टाकून अनेक गुन्हे दाखल केले असते की तुम्ही न्यायालयाचा अपमान केला. पण तुमचे लोक, तुमचं लाड हे जातीचं राज्य नाही, हे मराठ्यांचं राज्य नाही. डोक्यातून हवा काढा. हे राज्य संविधानाचं आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे. फुले शाहू आंबेडकरांचं हे राज्य आहे. मराठ्यांनी आता या सगळ्या कल्पनेतून, सरंजामीपणातून बाहेर यायचं नसेल तर 2024ची निवडणूक आहे, ती EVM हटवा आणि मग दाखवतो आम्ही काय ते. आमच्या लोकांच्या मनात किती संताप आहे, किती राग आणि सत्ता कशी बदलते हे आम्ही सांगायला तयार आहोत. सध्याला संसद भवनावरती जो 5-6 मुलं जे पकडले त्यापैकी एक मुलगा होता अमोल शिंदे नावाचा. या अमोल शिंदेचा जर बॅकग्राऊंड पाहिला तर तो अनुसूचित जातीतला आहे. त्याचं वय निघून गेलेलं आहे, मात्र त्याला सरकारी नोकरी मिळालेली नाही. याचा आणि तुम्ही आरक्षणाचा कसा संबंध लावू शकता? ज्यांना आरक्षण मिळतंय म्हणजे OBC, SC, ST यांना आरक्षण मिळतंय ते सगळ्या प्रकल्पांचं, कंपन्यांचं, आस्थापनांचं खाजगीकरण केल्यामुळे खऱ्या मागासवर्गाला आरक्षण भेटत नाही आणि ही कोंडी फुटत नाही, म्हणून असे प्रकार घडतात. हे सरकारचं अपयश आहे. म्हणजे आरक्षणाची योजना नीट न राबवल्यामुळे मागासवर्गीयांची अवस्था होते.
खाजगीकरणाने ती जी नोकरीची स्वप्न आहेत ही आणखी धूसर झालेली आहेत आणि म्हणून या देशामध्ये मागासवर्गीयांचा उद्रेक आता होऊ शकतो. आता धमक्या देत आहेत की मराठ्यांचा उद्रेक होऊ शकतो. तुमचा प्रश्नच काय, तुम्ही लुटल्यामुळे आमच्या मुलांची ही अवस्था आली. खरं म्हणजे या घडीला महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय तरुणांचा विचार केला पाहिजे. आज अजितदादा बोलले, अरे PhD करून काय तुम्ही दिवे लावणार काय? अरे हो ना, हे दिवे आमच्या लोकांनी लावलेले आहेत. ते दिवे फुले शाहू आंबेडकरांनी लावलेत. तुम्ही शिकले नाहीत म्हणून तुम्ही धरणात मुतायच्या गोष्टी करता, तुम्ही दिवे लावणार का? या PhDच्या अत्यंत हुशार संशोधक लोकांचा तुम्ही असा अपमान करतात. आणि मला असं म्हणायची वेळ आली की पूर्वीच्या काळात इंग्रजांनी सांगून ठेवलं की ब्राह्मण हे न्यायालयात काम करू शकत नाहीत, ब्राह्मण हे मागासवर्गीयांशी न्याय करू शकत नाही. आजही तुरुंग पाहिलीत तर मागासवर्गीय आरोपींनी जे भरलेले आहेत त्यांच्यावर आरोप पण सिद्ध झालेले नाहीत आणि त्यांच्याशी न्याय पण झालेला नाही. हे केलेलं काम कोणाचं आहे? या न्यायमूर्तींचं आहे जे उच्चवर्णीय आहेत. आणि आता मराठ्यांच्या बाबतीत म्हणायची वेळ आली की मराठे हे सुद्धा मागासवर्गीय महाराष्ट्राचा न्याय करू शकत नाही, सत्ता राबवू शकत नाही. आणि म्हणून मराठ्यांनी अजित पवारांचा जो नमुना आहे, एक मला असं वाटायला लागलं की जरांगेंचे महागुरू हे अजित पवार आहेत. एवढं अज्ञान अजित पवारांमध्ये आणि त्यांना महाराष्ट्र का स्वीकारतोय? मागची घटना तर इतकी भयानक होती की मी धरणात मुतू काय? अरे तुम्हाला जर जमत नसेल राज्य सांभाळणं, तुम्हाला जर धरणं बांधणं, त्याचं पाणी देणं जमत नसेल तर मुतू का ही भाषा? म्हणजे ही काय महाराष्ट्राचा किती घोर अपमान झाला. आणि म्हणून आता दुसऱ्या प्रकारचा अपमान झाला. यांना शिक्षणाशी घेणे देणे नाही, यांना मागासवर्गीयांचं शिक्षण बंद करायचं आहे. कारण लायकी नसलेले न शिकलेले लोक उपमुख्यमंत्री झालेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या या सत्ताधाऱ्यांचा विचार आपण केला पाहिजे. मागासवर्गीय समाजाची OBC SC ST यांची मुलं अत्यंत सुसंस्कृत झालीत, अत्यंत न्यायपूर्ण झालीत आणि ज्यांची लायकी नाही, जे अडाणी आहेत ते राज्यावर बसले असं म्हणायची वेळ आली आता. आणि म्हणून थांबवा. हे महाराष्ट्राच्या बुद्धिमत्तेची टिंगल तुम्ही करू नका. तुम्हाला जमत नसेल तर ते सोडा ती पदं. या आम्ही बघतो, आम्ही जातो विधानसभेत, आम्ही राज्य सांभाळतो. सध्याला आज हिवाळी अधिवेशनामध्ये संदीप क्षीरसागर यांनी बोलताना सांगितलं की त्यांच्या घरावरती हमला कसा झाला, पोलिसांनी कशी बघायची भूमिका घेतली, यावरती आपण काय बोलणार? आणि त्याच्यावरती उत्तर देताना गृहमंत्री यांनी अपयश जे होतं त्याचा देखील पाढा वाचलेला आहे. मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा बंदुकीची काडतुसं जरांगेंच्या जवळ सहकार्याजवळ सापडली त्याच दिवशी ते आंदोलनावर गुन्हा दाखल करून आंदोलन संपवायला पावतं. कारण ही लिडरशिप आहे, ही हिंसक आहे, ही दंगली घडवणारे सिद्ध झालं होतं. मग आता ज्या दंगली घडल्यात त्यामध्ये पोलीस समोर असताना पोलीस निष्क्रिय का झाले त्याचा प्रश्न आहे. म्हणजे असं काहीतरी कायद्यात असेलच ना. पोलीस जर निष्क्रिय झाली तर पोलिसांवर पण कोणीतरी गुन्हे नोंदवले पाहिजेत. जर तुम्ही त्यांच्या पोलीस सुरक्षेत जर दुसऱ्यांवर हल्ले करत असाल तर हा धोका मुंबईला जास्त आहे. आणि म्हणून बीडमध्ये घडलेली घटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदर्श मानून अशा प्रकारची चौकशी मराठा आंदोलकांची झाली पाहिजे. बीडमध्ये घडले त्या घटनेमध्ये आमचे गृहमंत्री सांगतात की फौजफाटा कमी होता का? तुम्हाला कळलं नाही का? मराठा आंदोलन काय गुलाबाची फुलं देऊन करणार आहेत का? मराठ्यांचा आत्तापर्यंत इतिहास तुम्ही पाहिलात, ज्या दलित हत्याकांडाच्या घटना घडल्या त्यामध्ये किती मोठा सहभाग त्यांचा आहे. मग ते काय मागासवर्गीयांची घरं जाळणार नाहीत तर का मागासवर्गीयांच्या घराला नसलेला रंग लावून देणार आहेत काय स्वतःच्या पैशाने? ते जाळणारच आहेत, हे स्पष्ट आहे, तर्क आहे तो. त्याच्यामुळे राग येत असेल तर येऊ द्या. परंतु फडणवीस साहेब, आपण यात दोषी आहात. तुमचं गृहमंत्रीपद हे मराठ्यांच्या सत्तेला पूरक असेल तर पुन्हा एकदा मनुस्मृती एकत्र येते. ब्राह्मणांच्या बरोबर क्षत्रिय येतोय, क्षत्रियांच्या बरोबर ब्राह्मण येतोय आणि यात मरतोय OBC SC ST. आणि OBC SC ST याने आता फार निष्क्रिय राहू नये, गुलामीत जगू नये. महात्मा फुल्यांनी सांगितले त्या गुलामीत राहू नये आणि बाहेर यावं, स्वतंत्रपणे रस्त्यावर येऊन बोलावं आणि लोकशाही पद्धतीने मोठ्या सभा घेऊन हे सांगावं की हा अत्याचाराने या गुन्ह्यामध्ये मारले जाणारे, जाळले जाणारे आमचे लोक पुन्हा पुन्हा दिसत असतील तर हे राज्य संविधानाचं राहिलं नाही, हे मनुस्मृतीचं राज्य आहे. समजून घेऊन आंदोलनात उतरावं माझी विनंती आहे. फडणवीस साहेब, आपण पदवीधर आहात, कायद्याचे पदवीधर आहेत. तुम्ही केलेला गुन्हा तुम्हाला समजतंय. तुमच्यामध्ये विवेकबुद्धी असेल आणि नम्रपणा असेल तर आपण राजीनामा द्यावा. तुमचा विरोधक म्हणून सांगत नाही, एक संविधानाचा अभ्यासक म्हणून सांगतोय. अहो, जर तुम्हाला पोलीस खाते सांभाळता येत नसेल, कोणाची दुकानं मागासवर्गीयांची राहणार कशी, गरिबांच्या वस्त्या कशा राहणार? आणि या धर्तीवर त्यांनी धमकी दिली की मुंबईत येऊ, मग मुंबईच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार? म्हणून आमचं म्हणणं आहे
आपल्या ह्या फडणवीस साहेबांनी ताबडतोब पोलिसांना आदेश द्यावे आणि मराठा आंदोलकांना मुंबईत प्रवेश देऊ नये. हे कशाच्या जोरावर बोलतोय मी? बीडच्या घटनेवर आमचा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही. आम्ही ट्रॅक्टर घेऊ येऊ, आम्ही इथे संडास करू मुंबईत, असलं घाणेरडं बोलून पण त्याच्यावर गुन्हा नोंद होत नसेल तर निश्चितपणे फडणवीस साहेब मराठा आंदोलनाला आपलं सहकार्य आहे आणि ते सहकार्य क्षत्रियांना ब्राह्मण युती करतो अशा प्रकारचं सरकार आहे आणि ब्राह्मण क्षत्रिय युती करून मागासवर्गीयांवर अत्याचार करतात. ही गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना माहीत होती, पण स्वातंत्र्यानंतर याची कोणी मांडणी करत नाही. ही मांडणी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांतीमध्ये केलेली आहे. सगळ्या लोकांनी क्रांती प्रतिक्रांतीच्या प्रती आजच्याच खरेदी कराव्यात आणि बाबासाहेबांनी जे मांडलेली या देशाची शोषणाची परिस्थिती आहे ती समजून घ्यावी, तरच तुम्हाला समजेल. येणाऱ्या 17 तारखेला मुंबईमध्ये ओबीसींचं भव्य दिव्य असं सभा होणार आहे, त्या संदर्भात काय सांगणार आहात आपण? ही जी सभा आहे ती जरांगे पाटलांनी मुंबईला याची धमकी दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मुंबई घाण करू, 2-3 कोटी मराठी येतील आणि ते संडास करतील, असं जे वक्तव्य केलं आहे त्याच्या विरोधात स्वच्छ मुंबईची, हरित मुंबईची जी घोषणा मुंबई महापालिकेने केली ती मुंबई आम्ही घाण करू देणार नाही. खरं म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी याला उत्तर दिलं पाहिजे. परप्रांतीयांना तुम्ही झोडपता आणि जरांगे पाटलाचं काय स्वागत करता तो संडासला येणार म्हणून. राज ठाकरेंची उद्या मला प्रतिक्रिया पाहिजे, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया पाहिजे. मुंबईची तुम्ही मुलं असाल तर सांगा, नाहीतर मुंबईचे खरे सुपुत्र आहेत आगरी, कोळी, माळी, भंडारी, बारा, बलुतेदार, बौद्ध, मातंग, आदिवासी जे कष्टकरी आहेत त्यांची मुंबई आहे. तुम्हाला जमत नसेल तर महापालिका पण सोडा. ही मुंबईची आमची महापालिका आहे, आमची मुंबई आहे, मातृसत्ताक मुंबई आहे, हुंडा न घेणारी महिला अर्थव्यवस्थेची मुंबई आहे. या मुंबईची घाण आम्ही करू देणार नाही. आणि ट्रॅक्टर बिक्टर घेऊन यायच्या भाषा करू नका. आमच्याकडे मोठे मोठे डंपर आहेत, आमच्याकडे मोठे मोठे JCB आहेत आणि तुमच्या ट्रॅक्टरला उचलून समुद्रात टाकू आम्ही. लक्षात ठेवा, असल्या धमक्याची भाषा या स्वतंत्र भारतात चालणार नाही. मराठ्यांची मर्दुमुखी आहे ना, ते पानिपतावर दाखवायला पाहिजे तुम्ही. गरिबांच्या घरावर नाही, मागासवर्गीयांच्यावर नाही. आणि म्हणून सांगतो, हा क्षत्रिय शब्द बदनाम शब्द आहे. हा मागासवर्गीयांवर, महिलांवर अत्याचार करणारा शब्द आहे. शौर्य दाखवायचं असेल तर भीमा कोरेगावला बघायला. आम्ही नेहमीच सांगतो, शौर्य कशाला म्हणतात? गरिबांच्या हक्कांसाठी. आम्ही पण इंग्रजांचा आरमार बुडवले समुद्रामध्ये, पण ते देशातल्या लोकांचं शोषण करण्यासाठी नाही. आणि म्हणून या इतिहासातल्या गोष्टी जरांगे पाटलांनी समजून घ्याव्या. मराठा समाजातल्या विद्वान लोकांनी, इतिहासकार मोठमोठे आहेत, विश्वास पाटलांसारखे अनेक कादंबरीकार आहेत, त्यांनी ह्या माणसाला समजावं, अरे मुंबई कोणाची? आपली आहे ना, मग आपली मुंबई घाण करायला तुम्ही येत आहे. आणि आम्ही स्वच्छ करायची सफाई कामगार म्हणून मुंबईतला सफाई कामगार पण पेटला आहे आणि मुंबईतल्या कोळणी पण पेटल्यात. आणि म्हणून 17 तारखेला सोनाळे गावामध्ये, भिवंडीच्या तालुक्यामध्ये, ठाणे जिल्ह्याच्या जवळ, ठाणे शहराच्या जवळ महाराष्ट्रातले सगळे मागासवर्गीय लोक, केवळ ओबीसी नाहीत, SC ST आणि मायक्रो ओबीसी मोठ्या संख्येने तिथे येतात. लाखोंच्या प्रमाणात खुर्च्या, त्यांना आम्ही खुर्च्या दिलेल्या आहेत, नाश्त्याची सोय केली आहे, पाण्याची सोय केली आहे. आणि सगळ्यांनी लोकांनी यावं. आणि मुंबई आमची आहे, मुंबई आर्थिक राजधानी आहे, मुंबई ही महामाया आहे, भगवान बुद्धांच्या आईचं शहर आहे. आणि म्हणून आपण हे वाचवलं पाहिजे. ही जी बीडची घाण आहे ती आम्हाला नको. बीडची घाण नुसती घाण नाही तर ती दंगल माजवणारी, शांतता धोक्यात आणणारी, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारी आहे. आणि म्हणून माझं फडणवीसांना विनंती आहे की जरांगेने आता अटकच करा, बस झालं. आरक्षण हे संविधानिक आहे, संविधानाने तुम्हाला आरक्षण नाकारलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने नाकारले. कायदे पंडित आशिष शेलार हे वकील आहेत, देवेंद्र फडणवीस वकील आहेत, अनेक लोक वकील आहेत. मग हे समजावं एकदा जरांगेला, बालहट्ट थांबवा. आणि हे जे भांडण आहे, शांतता बिघडलेली आहे, प्रगती थांबलेली आहे, हे प्रगतीला गतिमान करायचं असेल तर जरांगेसारख्या लोकांना बीडमध्येच ठेवा. त्यांना तिथं उलट लोकांना त्यांनी गावबंदी केले ना, त्यांच्यावर जिल्हाबंदी करा, दुसऱ्या जिल्ह्यात त्यांनी जायचं नाही. आणि तुम्ही अनेक तडीपार लोकांना करताय, गुंडांना करताय. मग जरांगे कोण आहे? जरांगे हा शांत भाषेत, गोड भाषेत बोलणारा गुंडच आहे, तो शासनाला धमकावतोय. मग ही गोष्ट आपले जे कायदेतज्ञ असतात, न्यायमूर्ती असतात, ते सुमोटो पद्धतीने जरांगेवर केस करू शकत नाहीत. आणि म्हणून हे थांबवा, असं आमचं इथल्या मुंबईच्या भूमिपुत्रांचं म्हणणं आहे. मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल अशी गोष्ट जर केलीत तर आम्ही पण चांगल्या रस्त्यावर उतरू शकतो. महाराष्ट्रामध्ये ओबीसी SC ST यांची संख्या एवढी आहे की मराठ्यांनी किती खोटं बोललं तरी तुम्ही 1 रुपयातले 10 पैसेच आहात, 5 पैसेच आहात, त्याच्यापेक्षा नाही. 15 पैशाच्या पलीकडे तुमची संख्या नाही. त्यामुळे तुम्ही ह्या डरकाळ्या फोडू नका. गाठ इथल्या आगरी, कोळी, भंडारी भूमिपुत्रांची आहे, मागासवर्गीयांची आहे. आणि आमचा पराक्रम जगाला माहीत आहे. आम्ही त्याचा कधी गर्व केला नाही, आम्ही त्याचा कधी अहंकार केला नाही. तुमचा जो अहंकार हा तुमच्या नाशाला ठरू नये. आणि यासाठी अहंकारासाठी मी हिटलरचंच उदाहरण देईन.
ही हिटलरची हुकुमशाही जरांगे पाटील अख्ख्या मंत्रिमंडळासोबत करतोय, पोलीस दलासोबत करतोय. हे थांबलं पाहिजे. लोकशाही वाचली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, लोकशाही वाढली पाहिजे अशी विनंती मी करतो. आणि 17 तारखेच्या आंदोलनाला सगळ्या लोकांनी यावं आणि तो ठाण्याचा भिवंडीचा रस्ता ब्लॉक करावा. तेव्हा सरकारला कळेल की संविधानिक लोक जास्त आहेत यामध्ये आणि असंविधानिक लोकांची संख्या फार कमी आहे. आणि ते पुन्हा एकदा पोलिसांनी याच्यावर माझ्या म्हणण्यावर संशोधन करावं आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. सर, ते शेवटी सर, ओबीसी आणि मराठा समाज यांचं आरक्षणाच्या संदर्भात जे काही चालू आहे याच्यावरती समारोप करताना आपण काय सांगताल दोन्ही समाजासाठी? मी तुम्हाला सांगतो, ओबीसींचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मराठा बांधव हे आमचे मित्र आहेत, संविधानिक भाऊ आहेत. ह्या संविधानाच्या भाषेत सांगतो, अहो तुमच्याकडे सगळ्या प्रकारची सत्ता आहे. अर्थसत्ता आहे, राजसत्ता आहे, शिक्षण सम्राट तुम्ही, साखर सम्राट, गुळ सम्राट तुम्ही. आणखी पुढचं बोलत नाही, जरांगेंनी सांगितलं ते एकच शब्द वापरलं, गुळ सम्राट पण तुम्ही आहात. मग एवढं सगळं असताना ज्या मागासवर्गीयांना काही मिळालं नाही मागच्या इतिहासात मनुस्मृतीच्या काळात, त्यांना मार्ग देण्याचं, त्यांना प्रतिनिधी द्यायचं आरक्षण हे मार्ग आहे. ते आरक्षण तुम्हाला पाहिजे कशाला? आणि ही मागणी तुमची असंविधानिक आहे. याच ठिकाणी मी बोललो होतो, आकाशातला चंद्र मागितला सरकारकडे तर सरकारसुद्धा चंद्र देऊ शकत नाही, कारण चंद्र सगळ्या जगाचा आहे, फक्त महाराष्ट्र सरकारचा नाही. म्हणून तुम्ही सरकारकडे मागायचं असेल तर एखादा दिवा मागा. मी सांगितलं तुम्हाला, 100चा बल्ब मागा, त्यांनी तुमच्या घरात प्रकाश पडेल. आणि खरं म्हणजे मराठा समाजाला आज दिव्याची गरज आहे, प्रकाशाची गरज आहे. आणि ती भाषा भगवान बुद्धांनी सांगितली. जरांगे पाटलांनी भगवान बुद्धांचा म्हणजे धम्म हा जे ग्रंथ जर बाबासाहेबांचा वाचला तर एकच वाक्यात त्यांना उत्तर आहे, अत्त दीप भव. तुमचं उत्तर तुमच्याकडे आहे, तुम्हाला कसली गरज नाही. जरांगे पाटलांपेक्षा 1000 पट गरीब, 1000 पट मागासलेला आदिवासी बांधव आहे. तुम्ही आदिवासीला न्याय देणार की जरांगे पाटलांना देणार? जरांगे पाटलांनी याचा मोठ्या मनाने विचार करावा, मराठा बांधवांनी मोठ्या मनाने विचार करावा. मग आपण काय मागायला चाललोय? अहो तुम्ही मागा ना, आकाशातला चंद्र मागा मोदींकडे. तुम्हाला ते यानात बसून घेऊन जातील मोदी घेऊन जातील, अमित शाह घेऊन जातील, कुठल्या ग्रहावर पायगे ते घेऊन जातील. पण गरिबांचं न्यायाचं काम जे बाबासाहेबांनी केले ना, ते तुमच्या शास्त्रज्ञांना पण कळलं नाही जगातल्या, की भारत हा शोषकांचा देश आहे. या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी भारतात जे शोषण केलं ना, ते जगातल्या शास्त्रज्ञांना कळलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब एक महान शास्त्रज्ञ आहेत. भगवान बुद्ध हे महान शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सांगितलं की देशात आणि जगात शांती नांदवायची असेल तर पहिली शांती आमच्या मेंदूत आणि डोक्यात आली पाहिजे. जरांगे पाटील, डोकं तपासा. जर कळत नसेल तर एखाद्या बौद्ध भिक्खूकडे जा, जंगलामध्ये आमचे ते ज्ञानज्योती बनते आहेत, त्यांना भेटा. ते 1 मिनिटात सांगतील हा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवायचा. जे तुमच्या हक्काचं नाही, जे तुमच्या न्यायाचं नाही, जे गरिबांचं आहे ते तुम्ही मागता. म्हणजे असा विषय झाला की एखाद्या घरामध्ये गरीब आई आहे आणि गरीब आई ती मजुरी करते आणि आपल्या मुलाला दूध पाजते. दुधावरचं बाळ आहे, त्याला दूध देते आणि तिचा नवरा म्हणतो बाळाला दूध नाही दिलं चालेल, बाळ मेला तरी चालेल, मला दारूला पैसे दे. अशा प्रकारची आरक्षणाची मागणी झालेली आहे. अत्यंत चुकीची आहे, बेजबाबदार आहे, करुणा नसलेली, दया नसलेली मागणी आहे. आणि म्हणून मराठा बांधवांना माझी नम्र विनंती, आपण विचार करा, एवढी गरिबी आहे का तुमची आदिवासींपेक्षा आहे का, मातंगांपेक्षा आहे का, तुमच्या भटक्या विमुक्तांपेक्षा आहे का? असं असेल तर ओबीसीतल्या ज्या 350-400 जाती आहेत त्यांचा पहिला विचार करा. त्यांच्यामध्ये मराठा कुणबी दाखले घेऊन आले तर ते निवडून येतील का? त्यांना नोकऱ्या मिळतील का? पुन्हा एकदा नवीन विषमता, मनुस्मृती निर्माण होईल आणि कदाचित मोठी सामाजिक क्रांती या देशात घडेल. ते घडू नये म्हणून शांतीच्या मार्गाने देश चालावा. आणि म्हणून भगवान बुद्धांची मी तुम्हाला आठवण करून दिली. स्वतःचं चिंतन करा. मी बोलतोय मराठा द्वेषामुळे अजिबात नाही. मराठा समाजावर माझं अतिशय प्रेम आहे. पण आता हे जे प्रेम आहे हे प्रेम थोडंसं थांबवावं लागेल. तुम्ही एकनाथ शिंदेने मुख्यमंत्रीपद सोडा, फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद सोडा, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री सोडा आणि कधीतरी एखाद्या मागासवर्गीयाला, ओबीसीला, SC STला, एखाद्या स्त्रीला या महाराष्ट्राचं राज्य करू द्या. तुम्हाला जमत नाही ना, धरणात मुतायची वेळ आली ना, तुम्ही PhDच्या लोकांचे दिवे काढलेत ना, आम्ही दाखवतो दिवे कसे लावायचे. आम्ही प्रत्येक हृदयात, प्रत्येक डोक्यात आणि प्रत्येक माणसामध्ये झोपडीमध्ये दिवे लावायला दिवे घेऊन आलोत. ते रस्त्यावरचे दिवे आहेत, ते अंधारातले दिवे आहेत. आणि बाबासाहेबांनी, बुद्धांनी दिलेले अत्त दीप भव हे ज्ञानाचे दिवे आहेत. त्या ज्ञानाच्या दिव्याने तुम्हाला पण मुक्ती भेटेल. भगवान बुद्ध क्षत्रिय होते. भगवान बुद्धांनी सुद्धा राज्य सोडलं कारण हे शोषण त्यांना बघता आलं नाही. भगवान महावीर हे क्षत्रिय होते. त्यांनी का सोडलं? की ब्राह्मणवाद्यांनी, मनुस्मृतीने लावलेली विषमता आहे, ते विषमतेने लोक मरायला लागले. आणि म्हणून मराठ्यांनी आता शस्त्र खाली ठेवावं. जपानच्या सामुराई योद्ध्यांनी तलवारी खाली ठेवल्या लोकशाहीसाठी. आणि म्हणून आता तलवारींची देशांतर्गत गरज नाही. हिंमत असेल तर सीमेवर लढा. चायनाने हजारो किलोमीटरचा भाग घेतलाय, पाकिस्तानने घेतलाय. कुठं आहे तुमचं शौर्य?
कुठं आहे तुमचा न्याय? आणि म्हणून गरिबांवर अत्याचार करणारी जी शूरता आहे, जे क्षत्रियत्व आहे, ते क्षत्रियांनी सोडून द्यावं, मराठ्यांनी सोडून द्यावं, विनयशील व्हावं, नम्र व्हावं, सफाई कामगारांसाठी सफाई करावी, आमच्या मच्छीमारांसाठी समुद्रात येऊन मासे बघा, या गटारामध्ये मासे मारून बघा, अनेक आदिवासी लोक जंगलावर पोट भरतात, ते एकदा भरून बघा, मग तुम्हाला कळेल रामाला वनवास का घडला होता ते. म्हणून तुम्ही क्षत्रिय जे राम आहेत ना, त्यांनी कधीतरी जंगलात या, मग जंगलातल्या आदिवासींचं दुःख ओळखा, मागासवर्गीयांचं दुःख ओळखा आणि मग आरक्षण मागा. मग तुम्हाला कळेल या भारताचं मागासवर्गीयांचं दुःख काय, तेवढं जाणा आणि मग मागणी करा.